गुड मॉर्निंग फ्रेंड्स, भटकंतीच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. फ्रेंड्स, आज आपण निघालो आहोत भटक्यांची पंढरी अर्थात ट्रेकर्सची पंढरी समजल्या जाणाऱ्या हरिश्चंद्रगडाची सफर करण्यासाठी. चला तर मग सुरू करूयात आजच्या या व्हिडिओला. ठाणे, नाशिक, नगर आणि पुणे या 4 प्रमुख जिल्ह्यांना जोडणारी एक अजस्त्र डोंगर रांग म्हणजेच हरिश्चंद्रगड. हरिश्चंद्रगडाला पूर्णपणे एक्सप्लोर करण्यासाठी बराच वेळ लागतो, कारण गडावर पाहण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत. त्यामुळे आज आपण त्यातील काही गोष्टी एक्सप्लोर करणार आहोत. हरिश्चंद्रगडावर जाण्यासाठी तशा बऱ्याच वाटा आहेत. त्यापैकी तोलरखिंड आणि पाचनई या प्रमुख वाटा आहेत. आज आपण जाणार आहोत पाचनईच्या वाटेने. पाचनई गावामधून थोडंसं पुढे चालत आल्यानंतर आपल्याला हरिश्चंद्रगडाची कमान दिसते. या कमानीपासूनच आपल्या ॲक्च्युअल ट्रेकिंगची सुरुवात होते. हा आपल्या ट्रेकिंगचा स्टार्टिंग पॉइंट आहे. हरिश्चंद्रगडाचा विस्तार तसा खूप मोठा आहे, त्यामुळे एकट्याने हा ट्रेक करणं थोडंसं रिस्की आहे. म्हणूनच आज आपण आपला हा ट्रेक एका ट्रेकिंग ग्रुप सोबत कंप्लीट करणार आहोत. सकाळी साधारण 5:15 वाजता आपण आपल्या ट्रेकिंगची सुरुवात केली होती. आता सकाळचे 6:30 वाजलेत आणि आपण येऊन पोहोचलो आहोत हरिश्चंद्रेश्वराच्या मंदिराजवळ. ट्रेकिंगच्या स्टार्टिंग पॉइंट पासून साधारण 3 किलोमीटरचा प्रवास केल्यानंतर आपण हरिश्चंद्रेश्वराच्या मंदिराजवळ येऊन पोहोचतो. हरिश्चंद्रगडाला पूर्णपणे एक्सप्लोर करण्यासाठी बराच वेळ लागतो, कारण गडावर पाहण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत. त्यापैकी तारामती शिखर, पहाटेचा सूर्योदय आणि कोकणकडा आज आपण एक्सप्लोर करणार आहोत. इथे अनेक छोटी छोटी मंदिरे देखील आहेत. या मंदिराला आपण नंतर एक्सप्लोर करूयात, कारण साधारण अर्ध्या तासामध्ये सूर्योदय होईल आणि तारामती शिखरावरून दिसणारा हा सूर्योदय पाहण्यासाठी आपल्याला जायचं आहे. त्यामुळे आधी आपण तारामती शिखराकडे जाऊयात. अनेक ट्रेकर मंडळी रात्रीच हरिश्चंद्रेश्वराच्या मंदिराजवळ येऊन टेंटमध्ये मुक्काम करतात. तुम्ही स्वतःचा टेंट घेऊन येऊ शकता किंवा इथे आजूबाजूला अनेक हॉटेल्स आहेत जिथे तुम्हाला टेंट रेंटवरती मिळू शकतो. तारामती शिखराकडे जाण्यासाठी आपल्याला या छोट्याशा पायवाटेने जंगलातून पुढे जावं लागतं. आता 7 वाजत आलेले आहेत. सूर्योदयाची चाहूल लागलेली आहे. अनेक मंडळी ऑलरेडी तारामती शिखरावर जाऊन सूर्योदय पाहण्यासाठी वाट पाहत आहेत. त्यामुळे आज आपण अलीकडेच थोडंसं थांबून हा सूर्योदय एक्सप्लोर करूयात. कळसुबाईच्या शिखरावरून दिसणारा सूर्योदय आणि हरिश्चंद्रगडाच्या तारामती शिखरावरून दिसणारा सूर्योदय या 2 गोष्टी आयुष्यामध्ये एकदा तरी नक्कीच अनुभवायला हव्यात. सोनेरी पहाट आणि सोबतीला 1 कप चहा, यापेक्षा उत्तम सुरुवात काय असू शकते? थोडा वेळ हा सूर्योदयाचा नजारा आपण अनुभवूयात आणि मग पुढे शिखराकडे निघूयात. तारामती शिखरावरून दिसणारा सूर्योदय पाहण्यासाठी अनेक ट्रेकर्स मंडळी रात्रीच हरिश्चंद्रेश्वराच्या मंदिराजवळ मुक्कामासाठी येतात. इथे ते स्वतःचा टेंट टाकून मुक्काम करतात किंवा इथे आजूबाजूला अनेक हॉटेल्स आहेत जिथे आपल्याला रेंटवरती टेंट अवेलेबल असतात.
तारामती शिखराकडे जाण्यासाठी आपल्याला या अशा अनेक लहान मोठ्या टेकड्या पार करत पुढे जायचं आहे. पुणे ते हरिश्चंद्रगड हे साधारण 165 किलोमीटर अंतर आहे. म्हणजेच साधारण 4 तासामध्ये तुम्ही पुण्याहून हरिश्चंद्रगडाला पोहोचू शकता. गुगल मॅपच्या मदतीने तुम्ही सहज हरिश्चंद्रगडाच्या बेस विलेज पर्यंत म्हणजेच पाचनाई गावापर्यंत पोहोचू शकता. पण आम्ही एक सल्ला नक्कीच देऊ इच्छितो की तुम्ही केवळ यूट्यूबवरचे व्हिडिओ किंवा रील्स पाहून एकटे ट्रेकिंगसाठी बाहेर पडू नका. एखादा ट्रेकिंग ग्रुप जॉईन करा किंवा गावातील एखादा वाटाड्या किंवा एखाद्या लोकल गाईडची मदत घ्या. कारण या गावाचे जे फॉरेस्ट आहे ते खूप डेन्स फॉरेस्ट आहे. त्यामुळे वाट चुकण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे शक्यतो एकट्याने ट्रेकिंग करणे अवॉइड करा. इथला रस्ता हा निमुळता आणि स्लिपरी आहे. फायनली आता आपण येऊन पोहोचलो आहोत पुण्यातील सर्वात उंच शिखरावर, तारामती शिखरावर. कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे, तर तारामती हे पुणे जिल्ह्यातील सर्वात उंच शिखर आहे. आणि या दोन्ही शिखरांवरून दिसणारा सूर्योदय हा अप्रतिम असतो. त्यामुळे आयुष्यामध्ये एकदा तरी हे दोन्ही सूर्योदय आपण नक्कीच अनुभवायला हवे. या शिखरावरती एक छोटंसं शिवमंदिर आहे. या शिखराची समुद्र सपाटीपासूनची उंची आहे 1431 मीटर. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक ट्रेकर्स मंडळी इथे ट्रेकिंगसाठी येत असतात. तुम्ही जर नाशिकवरून येणार असाल तर पाचनाई हा तुमच्यासाठी उत्तम मार्ग आहे. तसेच तुम्ही जर पुणे मुंबईहून येणार असाल तर खिरेश्वरचा रूट हा तुमच्यासाठी अतिशय उत्तम आहे. आणि ज्यांना ॲडव्हेंचर करायला आवडतं अशा ॲडव्हेंचर लवर्ससाठी माकडनाळ तसेच नळीची वाट हे 2 रूट उत्तम आहेत. चला आता आपण जाऊयात कोकणकडा एक्सप्लोर करायला. कोकणकड्याकडे जाण्यासाठी आपल्याला अशा अनेक शिड्या उतरून खाली जायचं आहे. आता आपण खाली उतरून या निमुळत्या वाटेने पुढे जाऊयात. हरिश्चंद्रगडाला एक्सप्लोर करण्याचा बेस्ट सीझन म्हणजेच पावसाळा.
या गडाच्या डोंगराचा उल्लेख हा मत्स्य आणि अग्निपुराणामध्ये देखील आढळतो. आता आपण येऊन पोहोचलो आहोत दुसऱ्या शिडीपाशी. हा शिडीचा मार्ग देखील थोडासा रिस्की आहे, त्यामुळे एका वेळी एकच व्यक्ती या शिडीवरून खाली उतरू शकते. आणि समोर दिसतोय तो आहे कोकण कडा. हा रस्ता थोडासा रिस्की आहे, त्यामुळे शक्यतो चांगल्या ग्रिपचे शूज तुम्ही इथे घालून या. आणि आता आपण फायनली येऊन पोहोचलो आहोत कोकण कड्याजवळ. कोकण कडा हा गडाच्या पश्चिम दिशेला आहे. या कड्याची उंची ही साधारण 3000 फूट इतकी आहे. कोकण कडा हा महाराष्ट्रातील सर्वात उंच कडा आहे. या गडावरून आपल्याला शिवनेरी, हडसर, चावड, निमगिरी, सिंदोला, जीवधन, गोरखगड, मच्छिंद्रगड, सिद्धगड, माहुली, कलागड, मोरोशीचा भैरवगड असे अनेक किल्ले दिसतात. गडाच्या माथ्यावर झोपूनच आणि थोडंसं जपूनच आपल्याला हा कोकण कडा एक्सप्लोर करावा लागतो. हा ट्रेक केल्यानंतर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, ती म्हणजेच कोकण कडा हा पाहायचा नसतो, तर तो अनुभवायचा असतो. त्याचं सौंदर्य डोळ्यामध्ये साठवून घ्यायचं असतं. कोकण कड्याच्या जवळच लहान लहान हॉटेल्स आहेत. इथे तुम्हाला राहण्याची आणि खाण्याची उत्तम व्यवस्था होऊ शकते. अशा प्रकारे आज आपण हरिश्चंद्रगडावरील तारामती शिखर आणि कोकण कडा एक्सप्लोर केला आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.